कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सर नमस्कार, रवी मुकादम बोलतोय आनंदी ग्रुप ऑफ कंपनीज मधून। हाँ बोला, का फोन केलाय? सर ऍक्च्युली एक सोलार ग्रीन प्रोजेक्ट सुरू करण्याचा विचार करत होतो, त्या संदर्भात तुमची भेट हवी होती। तुमच्या पीए साहेबांशी मी बोलतोय, पण अनफॉर्च्युनेटली आपली वेळ मॅच होऊ शकली नाही। मग मी काय करू त्यासाठी? सर ऍक्च्युली खूप मोठा प्रोजेक्ट आहे, खूप लोकांना याचा फायदा होणार आहे। पुढच्या अनेक पिढ्या सर तुमचं नाव करतील आणि त्यातनं खूप पैसा मिळेल हा भाग तर आहेच। आपण प्रत्यक्ष भेटून बोलू शकलो तर फार बरं होईल असं मला वाटतं सर। आता जरा बिझी आहे, पण मी विचार करतो। सर ऍक्च्युली मी रुलिंग पार्टीच्या गुणाजी साहेबांशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला होता, ते सत्तेत आहेत आणि मला असं वाटलं त्यांना या प्रोजेक्टचं महत्त्व फार कळलेलं दिसत नाही। त्याचं नाव माझ्याकडे का घेताय? नाही, मी परत त्यांना फोन केलेलाच नाहीये सर, अजिबात कॉन्टॅक्ट केलेला नाहीये। शिवाय माझ्या रिसर्च टीमने मला असं सांगितलं की या प्रोजेक्टसाठी तुमच्या इतका योग्य माणूस दुसरा कोणी असूच शकत नाही। सर मी जागाही बघून ठेवलेली आहे, तुम्ही जर वेळ दिलात तर मी प्रत्यक्ष येऊन सगळे डिटेल्स समजावीन सर तुम्हाला। ठीक आहे, मग या भेटायला। कधी येऊ सर? आता ते मी कसं सांगू? माझ्या पीएशी बोला, तो सांगेल तुम्हाला कधी आणि कुठे भेटायचं ते। नक्की सर, थँक्यू सो मच सर। सगळ्या तर रवी फोन करेल, त्याच्याकडून सगळं नीट समजून घ्या आणि त्याला सांगा कधी आणि कुठे भेटायचं ते। ठीक आहे, बघतो मी। बघ कसा आहे ए सिद्धू, अरे यार सोड ना चेहरा, किती वेळा असा लटकलेला चेहऱ्याने फिरणार आहेस? हा ना, आपला जिगरी दोस्त, इश्क में पागल, यार मी आवारा, पण असं नाही आवडत रे आपल्याला। ए सिद्धू, ए ती आपली वाली स्टाईल मार ना। ती स्टाईल वगैरे सोडा आता, याची ना सवय करून घेतली पाहिजे। वहिनी दिसल्याच नाहीत ना, हा असंच राहील कायम। अरे नरत्या, कधीतरी चांगलं बोल रे, कधीतरी चांगलं बोल। ए काय बोलतोयस तुझं? ए त्याला कशाला जापतोय? माझी अंजली दिसत नाही तर हा काय करणार आहे? तुला प्रेम पण जाम डेंजर गोष्ट आहे रे। म्हणजे एकदा का तुम्ही प्रेमात पडला ना, सतत तिचाच विचार डोक्यात येतो रे। म्हणजे स्वप्नात अंजली, दिवसा अंजली, बाईक चालवताना डोळ्यासमोर अंजली, आता पण मला अंजलीच दिसते रे। ठाण्यात दिसली तशी का? कुठे? तेव्हा ती खरोखर दिसलेली, आता हे सगळं त्याच्या डोक्यात चालू आहे। हे याचा अर्थ कळतो का तुम्हाला? वहिनी आपल्याला ठाण्यात भेटल्या होत्या म्हणजे ते ठाण्याच्या असतील, सासवडच्या नाही। नाही रे, नाही, वहिनी आपल्याला इथेच दिसते, इथल्याच बसने ट्रॅव्हल करते, इथल्याच मंदिरात जाते, म्हणजे कन्फर्म वहिनी सासवडचीच आहे। अरे पण वहिनी रोज बसने पुण्याला जाते, ऑफिस पुण्याला आहे। अरे एक दोनदा पाहिलं होतं मी। अरे वहिनी एकदम शहरी आहे, टकाटक राहतात, म्हणजे त्या पुण्याच्या असणार। अरे काय चाललंय तुमचं सासवड पुणे ठाणे? अंजली फक्त माझी आहे, कळलं का? हा तुझीच आहे, पण तुझी व्हायला ती तुला आधी भेटली पाहिजे। अरे पण भेटायला आपण फिल्डिंग कुठे आणि कशी लावायची ते समजलं पाहिजे। नाही तर काय, अरे लॉजिक सोडा रे, माझं मन मला सांगतंय अंजली आपल्या मातीतली सासवडची असणार। एक काम करा, म्हणजे आपण बस स्टॉपवर थांबलो तिकडे ती नव्हती, मंदिरात गेलो तेव्हाही ती नव्हती, तर आपण ती कुठे यायची वाट बघण्यापेक्षा आपण जाऊन तिला शोधूया ना। मस्त प्लॅन। बाईक काढा, आज तुमची वहिनी कुठे राहते कळलंच पाहिजे, आहे की नाही? हा चला चला मला
जान्हवी, तुला कसं कळलं मी इकडे लपले ते? जान्हवी तू माझी सोलमेट आहेस म्हणून तू माझ्या जवळ असलेलं मला जाणवतं. पण ॲक्च्युली तुझ्या श्वासांचा आवाज ऐकू आला मला, म्हणून मला कळलं. आणि आता जर मी 24 तास तुझाच विचार करत असते, त्यामुळे मी तुला कधीही कुठूनही शोधून काढू शकतो. जान्हवी, जेव्हा तू माझ्या जवळ येतेस ना, तेव्हा अचानक माझ्या छातीतली धडधड वाढते. तू माझ्या समोर येतेस तेव्हा माझी नजर तुझ्या चेहऱ्यावर खिळून राहते. आणि आजकाल तर मला सतत तुझी बडबड ऐकावीशी वाटते. मला दुसऱ्या कोणातही काही ऐकण्यात इंटरेस्ट वाटत नाही. ज्यामुळे तुझं माझ्या सोबत असणं जगातली सगळ्यात बेस्ट फीलिंग आहे. जयंत, तुझ्या या सततच्या कौतुकामुळे माझे गाल इतके ब्लश होत असतात ना की आता ते दुखायला लागलेत. चला मग निघूयात आपण. कुठे? सरप्राईज. परत? येस. जान्हवी, आपल्या लग्नाआधी मला तुला त्या जागी घेऊन जायचं, पण त्याआधी तू आईबाबांची परमिशन घेऊन ये. तोपर्यंत मी इथेच वेट करतो. ओके? ओके. आई, बाबा, उतावळी नवरी गुडघ्याला बाशिंग. कुठे एवढी चालली घाई घाई? आजी, बाहेर कोणीतरी स्पेशल व्यक्ती माझी वाट बघते, त्यामुळे तू जरा थांब. हं? आई, आई, काय झालं? आई ते जयंत आला होता ना, हो. तो आता बाहेर थांबलाय. अगं बाहेर थांबले ते. त्यानेच म्हणजे मला विचारायला पाठवलं. म्हणजे तो असं म्हणाला की आई बाबांना विचार, त्यांची परवानगी नसेल तर नको जाऊया, पण जर त्यांची परवानगी असेल तर आपण बाहेर फिरायला जाऊया का, म्हणजे परत येऊ, असं तो म्हणाला. आई, जा ना ग. खरंच जाऊ? अगं हो. बाबा, अगं त्यांना मी सांगेन ना, तू नको काळजी करू. थँक्यू 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 आई, तू या जगातली सगळ्यात गोड आई आहेस. बर. ओ नवरीबाई, बाहेर जाताय पण काही इकडचं तिकडचं खाऊ नका बरं. पोटाची काळजी घ्या, पोट बिघडेल नाही तर. हो आजीबाई, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आई, मी पळते, बाय. अगं एक मिनिट, ती बॅग तर आण. कॉलेजची बॅग घेऊन जाणार का? आई, मी लवकर परत येते. बाय बाय. सांभाळून. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.